नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला भेटलं. आता नंदिनी जीवाला सगळं काही सांगत असते आणि म्हणत असते, अहो जीवा, तुम्हाला एक गोष्ट सांगितली ना तुम्ही हैराण व्हाल. मग जीवा म्हणतो, कोणती गोष्ट? तेव्हा नंदिनी आता त्याला सगळं काही सांगायला सुरुवात करते. म्हणते, अहो त्या आर्याचा पासवर्ड आहे ना लॅपटॉपचा, मला डाऊट होताच की तुमचंच नाव असेल म्हणून मी ते टाकलं तर जन्मजयच निघाला हो. मग आता जीवाला पण धक्का बसतो. म्हणतो, काय म्हणजे मग आपलं बाळ म्हणजे धोक्यात आहे? म्हणजे हे का असं कशी वागतीये ती आर्या? असं आता त्या दोघांना पण विचार येतो. दुसऱ्या बाजूला काव्या आणि पार्थ या दोघांचं बोलणं चालू असतं. तेव्हा पार्थने स्वतः बाळासाठी मोजे शिवलेले असतात आणि तो काव्याला दाखवत असतो. पण काव्याचं मन पूर्णपणे भरकटलेलंच असतं. तिला असं काहीसं वेगळंच वाटत असतं. तिचं लक्ष पार्थच्या बोलण्याकडे अजिबातच नसतं. दुसऱ्या बाजूला आता मानिनी काकू ज्या आहेत त्या चेकिंग करायला गेलेल्या असतात नंदिनी आणि जीवाच्या रूममध्ये. आणि त्यांना आता जी कॉन्ट्रॅक्ट केलेली फाईल आहे ती भेटलेली असते. आणि तेवढ्यातच आता जीवाची तिथे एंट्री झालेली असते आणि जीवाला सगळं काही आठवू लागतं. आत्ता वाट लागणार असं त्याला वाटतंच. आता आईच्या हातात फाईल लागले. आता जीवा कसा अडवेल आईला? आईला सत्य कळेल का? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.